नमस्कार, आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक स्फोटक व्यक्तिमत्व, राजकीयदृष्ट्या असू देत किंवा सामाजिकदृष्ट्या त्यांचा एक उजवा हात असतो, असं एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे. त्यांचा वाढदिवस 53वा आज साजरा होणार आहे. ते म्हणजे अतुलजी रावराणे. अतुलजी, 53व्या वाढदिवसाच्या आमच्या संपूर्ण टीमकडनं आपणास खूप खूप शुभेच्छा. आपला सिंधुदुर्ग चॅनल, राजन, तुम्ही सर्वजण आणि तुमच्या सर्वांच्या मदतीनेच आज मी जे काही काम करतो आहे, की जे काही माझी आज वाटचाल चालू आहे, ही तुमच्या सर्वांच्या मदतीने चालू आहे. तुमच्या सर्वांनी मला गेल्या 15 वर्षात अतिशय चांगलं सहकार्य केलेलं आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि काही ज्या घटना या जिल्ह्यात घडतात त्या आमच्यापर्यंत आणण्याचं कामही आपण अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे. तुमचं असंच सहकार्य हे मला नेहमीच लाभत राहू द्या. तुमच्या सगळ्यांच्याकडनं ज्या काही तुम्ही मला जे काही शुभेच्छा म्हणून मला सहकार्य करताय, तुमचे आशीर्वाद हे असेच माझ्या पाठीशी सतत राहू द्या. तसं अतुल रावराणे हे व्यक्तिमत्व, ज्यांना सगळेच तुमचे कार्यकर्ते असू देत म्हणा किंवा तुमचे परिचित जे व्यक्ती असतील ते सगळेजण तुम्हाला दादा म्हणून हाक मारतात. आपण दादा म्हणूनच संबोधूया तुम्हाला. तर बघितलं तर गेली 15 वर्षांहून अधिक काळ आपण इथं सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावरती काम करताय, सामाजिक पटलावरती काम करताय. परंतु कुठेतरी एक खंत वाटते, म्हणजे तुमच्याही मनात ती असेल, तुम्हाला मानणारे जे काही कार्यकर्ते आहेत, मग ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये असतील म्हणा किंवा अन्य पक्षामध्ये असेल सुद्धा म्हणतात, किंवा त्यांचं असं म्हणणं असतं की अतुल दादाला जी संधी मिळायला हवी होती, त्यांचा वकूफ जो काय आहे त्या वकुफाला खरं म्हणजे पक्ष नेतृत्वानं संधी दिली नाही. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? काय आहे राजन, राजकारणामध्ये ह्या गोष्टी होत असतात. संधी मिळवता येते, संधी निर्माण करता येते, पण मी माझे जे उद्देश घेऊन या जिल्ह्यामध्ये आलो, तो फक्त राजकीय माझा उद्देश नव्हता. मी राजकारणात आलो तो या जिल्ह्यातले प्रश्न, या जिल्ह्यातल्या या जिल्ह्यातले तरुण असतील, या जिल्ह्यातले माझे शेतकरी बांधव असतील, माझे सिंधुदुर्गवासी असतील, त्यांचे प्रश्न जास्तीत जास्त आपल्याला कसे मार्गी लावता येतील, त्यांना चांगल्या प्रकारे यश कसं मिळवून देता येईल. हा पर्यटन जिल्हा आहे. आपल्याला सर्वात मोठी नैसर्गिक संपत्ती आपल्या जिल्ह्याला लाभलेली आहे. एका बाजूला समुद्र आहे, एका बाजूला घनदाट अशी जंगलं आहेत. चांगल्या प्रकारे आपण सह्याद्रीच्या पायथ्याशी आहोत. अतिशय सुंदर असं आपलं आज कॅलिफोर्निया, जो आपण पहिल्यापासून ऐकत होतो की महाराष्ट्राचा, बरेच लोकांमध्ये सांगे महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया करणार, सिंधुदुर्गाचा कॅलिफोर्निया करणार, पण तो खरोखर शाश्वत विकास हा या भागात व्हावा, या भागातल्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा, शेतीतून एक वेगळी क्रांती जी आज आपण फक्त पश्चिम महाराष्ट्रात ऐकतो, पश्चिम महाराष्ट्राकडे आपण पाहतो, पण आपण कोकणामध्ये अजून ते करू शकलेलो नाही, कारण सर्वसामान्य माणसापर्यंत आज विकास पोचलेला नाही. त्यांच्या घरात आजही मुलं मुंबईला इथून नोकरीला जातात. हे या भागातल्या नेतृत्वाचं अपयश आहे आणि त्याची खंत आपल्याला वाटते. त्याच्यामुळे मी राजकारणात संधीसाठी त्याच्या मागे मी कधी राहिलो नाही. माझा उद्देश मी माझा वेगळा ठेवला आणि माझ्या उद्देशाच्या बरोबर जे असतील त्यांच्याबरोबर मी राहिलो. मग हा एक भाग झाला, तुम्ही म्हणताय ते योग्यच आहे. म्हणजे खरं आहे की अजूनही कोकणातील, तळ कोकणातील, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निसर्गानं भरभरून दिलं आहे. एकीकडे बघितलं तर तुम्ही म्हटलं जसं की पश्चिम घाट, सह्याद्री घाट आहेत, तसं बघितलं आपण तर अरबी समुद्र आहे आणि निसर्ग सौंदर्य तर मुक्त हस्तानं खरं म्हणजे परमेश्वरानं उधळून दिलं आहे निसर्गाची पूर्णपणे. ह्याच ज्या काय उपलब्ध सोयीसुविधा आहेत त्याच्यातूनच खरं म्हणजे रोजगार निर्मिती होणं गरजेचं होतं. गांधीजींनी म्हटलं होतं की खेड्याकडे चला. 100% भारत हा खेड्यामध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला, जेव्हा खेड्यांचा विकास होईल तेव्हा खऱ्या अर्थानं भारताचा विकास होईल, अशा पद्धतीनं त्यांनी एक वक्तव्य केलं होतं.
काय वाटतं की काय नेमकं होतंय? काय चुकतंय? काय होतंय की आपण आधुनिकीकरण करतेवेळी आधुनिकतेकडे जाते. आपण परंपरागत आपली पिकं, आपले परंपरागत जे काही आपले सण असतील, ज्या आपल्या रूढी परंपरा असतील, त्याही आपण जोपासल्या पाहिजेत. त्याच्यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत, काही वैज्ञानिक वैद्यकीय कारणं आहेत, जी आपण कंटिन्यू सांभाळली पाहिजेत. आज पारंपरिक पिकामध्ये या संपूर्ण जिल्ह्यामध्ये काजूचं पीक हे प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात घेतलं जाऊ शकतं. ऊस आत्ता नवीनच या तालुक्यामध्ये पूर्ण होतो आहे, पण तो एक प्रकारे एक पर्याय म्हणून आलेलं पीक आहे. पण पारंपरिक पिकामध्ये नारळ आहे, पोपळी आहेत, तुमची कोकम आहे, आंबा आहे. पण आंबासुद्धा काही भागातच होतो. पण काजू हे असं पीक आहे, हे जंगलासारखं येणारं पीक आहे. याला मेहनत कमी लागते, पण उत्पन्न भरपूर देतं. त्याला आपण पांढरं सोनं म्हणतो. पण ह्याची ज्या पद्धतीने याची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती, ज्या पद्धतीने हे प्रत्येक गावागावात पोचायला पाहिजे होतं. मला तुम्हाला सांगता येईल की 100% अनुदानाची पहिले शासनाची एक स्कीम होती, शरद मुख्यमंत्री पवार साहेबांनी त्यावेळेला केली. त्यातनंच परत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फळबागायती वाढल्या. ती वाढली. काय झालं की ती स्कीम एवढी उपयुक्त होती आणि अति उपयुक्त होती की त्याच्यामध्ये शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये काम करायला उद्युक्त केलं जायचं. तो त्या शेतात, स्वतःच्या शेतात राबायचा. पण त्याला त्यावेळेला जे घर चालवायसाठी जे प्रपंचासाठी पैसे लागायचे ते मिळावे म्हणून त्यावेळेला पवारसाहेबांनी त्याला त्याची शासनाकडनं पैसे, त्याला त्याचे रोजगार हमीचे पैसेसुद्धा दिले जायचे. म्हणजे त्याच्या झाडाच्या पालनपोषणाचा त्याचा पगारही त्याला द्यायचा. 4 वर्ष ते झाड वाढेपर्यंत शासनाकडनं त्याची पाहणी केली जायची, त्यांचा पंचनामा व्हायचा आणि त्याचा चेक निघून त्याच्या अकाउंटमध्ये जमा व्हायचा. 4 वर्षांनी ते लागल्यानंतर 100% अनुदान यशस्वी झालं म्हणून त्याच्या सातबाऱ्यात त्याची नोंद व्हायची आणि ह्याने ही योजना स्वीकारली आहे अशा प्रकारे. आणि त्याला एक त्या शेतकऱ्याला समाधान मिळायचं की माझ्या स्वतःच्या शेतामध्ये मी माझं पीक उभं केलं आणि त्याचा शासनाने त्याला लाभ दिला. आता काय चाललं आहे की आपण परावलंबी होत चाललो आहे. तुम्हाला 5 किलो तांदूळ दिले, तुम्हाला डाळ दिली, तुम्हाला हे दिले, फुकट दिलं. पण फुकट देतेवेळी तुम्ही काय करताय? सर्वसामान्य तरुणांना, सर्वसामान्यांना तुम्ही परावलंबी करताय. त्यांच्या नसामध्ये एक प्रकारे आपण विष टाकतोय. त्याच्यापेक्षा त्यांच्या हाताला रोजगार द्या, त्यांना स्वावलंबी बनवा, त्यांना एक प्रकारे उभं राहायची संधी द्या. ही खरं शासनाने करणं गरजेचं आहे. माझा स्वतःचा कल ह्याच्यामागे राहील की म्हणून तुम्हाला माहीत असेल राजन, तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं मला. आपण काजूचं त्याच्याकडे मी येणारच आहे खरं. पण तत्पूर्वी एक प्रश्न, आता तुमच्या बोलण्यातनं एक प्रश्न असा आला आहे, बोलता बोलता एक उपप्रश्न तयार होतो की शासनानं म्हणजे शासकीय जे काय धान्य दुकानं त्याच्यावरती सुरू केलं, रेशनिंग दुकानं किंवा काय, इलेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर वेगवेगळे काही स्कीम्स घोषणा केल्या जातात, त्याची थोडीफार अंमलबजावणी होतं आणि इलेक्शन झालं की मग त्या योजना भासणात गुंडाळल्या जातात. गतवर्षी आपण पाहिलं गणपतीला आनंदाचा शिधा आला होता. हा शिधा राहायला कुठे ह्या वर्षी? काय वाटतं? काय असतं ह्याच्यासाठी ना, म्हणजे गणपती यंदा नव्हता का? ह्याच्यावरती गेल्या वर्षी हा प्रश्न जो सर्वसामान्यांना पडलाय, तर आता जनतेतून जनतेतून जनजागृती जी म्हणतो आपण, ही जनजागृती होणं गरजेचं आहे. सर्वसामान्य लोकांनी पण आता हा विचार केला पाहिजे की मला माझी पुढची पिढी तयार करायची आहे, त्यांना स्वावलंबी बनवायचं आहे, त्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, उद्या पुढची पिढी ही चालली पाहिजे, हा देश चालला पाहिजे. या देशामध्ये जर आपण परावलंबी झालो तर उद्या आपण दुसऱ्या कोणावर तरी कायम अवलंबून असणार. असं म्हणायचं तुम्हाला की देशातलं किंवा राज्यातलं राजकारण किंवा राजकीय जे काय ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते जनतेला एक मानसिक गुलामगिरीमध्ये अडकून ठेवत आहेत? हो, आता तसं सध्या बघायला गेलं तर पद्धत तीच आहे की आज मला सांगा राजन, असे किती शेतकरी आहेत जे आज शेतात काम करतात. आज आपण ज्या शेतकऱ्यांना, जे शेतकरी ज्यांच्याकडे शेती आहे, स्वतःची जमीन आहे, त्यांना आपण त्याच्या शेतीतून उत्पन्न घ्यायला उद्युक्त केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे.
जेणेकरून त्यांना स्वतःच्या शेतीतून त्यांना काम करून त्यांचा स्वतःचा उदरनिर्वाह चालवता येईल, त्यांच्या कुटुंबाचं पालनपोषण करता येईल, त्यांच्या मुलांचं शिक्षण करता येईल. पण आपण काय करतोय, आपण त्यांच्या नसांमध्ये विष घालतोय, त्यांना घरात बसून धान्य देतोय, त्यांना एक प्रकारे अपंग करतोय. ही जी पद्धत आहे ना, ही सावकारी पद्धत आहे. उद्या काय होणार की ही माणसं जे शेतकरी आहेत हे तिथे काम करू शकणार नाहीत, ते त्यांच्या जमिनी विकणार मोठमोठ्या दलालांना आणि ते नेऊन अंबानी, अडानी असे मोठ्या उद्योगपत्यांच्या घशात घालणार आणि उद्या आपण सर्व हे कुठेतरी या भांडवलदारांचे गुलाम बनणार. ही एक प्रकारे मागच्या दाराने येत असलेली सावकारी आहे जी आपल्याला गुलामगिरीकडे घेऊन जाते आणि हे सर्वसामान्य जनतेने ह्याचा विचार केला पाहिजे आणि जनतेची जनजागृती होऊन ह्याच्यातून एक प्रकारचं एक नवीन आंदोलन हे तयार झालं पाहिजे. दादा, राज्यकर्ते खरं म्हणजे अप्रत्यक्षपणे तुम्ही सांगितलं तसं एक मानसिक गुलामगिरी तयार करतायत, अप्रत्यक्ष एक अव्यक्त अशी सावकारी लागू पाहतायत जनतेवरती. परंतु त्याच वेळी बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतुल रावणेसारखे एक व्यक्ती 4 वर्षांपासून तर 5 वर्ष आली खरं म्हणजे, जो सर्वसामान्य शेतकरी आहे, ज्याची पडीक जमीन आहे आणि ऐन कोरोना कालावधीमध्ये आपण ते खरं अभियान सुरू केलं होतं. बळीराजा आत्मसन्मान योजना आपण राबवली होती. आता जर बघितलं तर ह्या बळीराजा आत्मसन्मान हीच योजना होती खरं म्हणजे, बरोबर. आणि ह्याच्या माध्यमातून तुम्ही हजारो शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवलं. नुसतं स्वावलंबी बनवलं नाही, त्यांच्या पडीक जमिनी ज्या होत्या त्या ओलिताखाली आणल्या, तुम्ही त्यांना पीक लागवड करून दिली, त्यांना खत दिलं, त्यांना मोफत काजू वाटप केलं तुम्ही होतं, रोपं जी असेल ती पण वाटप केलं होतं. काय सांगाल याबद्दल? काय होतं की तो माझा एक प्रकारे माझा प्रयत्न होता. कारण त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे राजांना त्या योजनेचं फलित काय, तुम्ही जे काय कष्ट घेतला 4 वर्षांचा आता फलित त्यावेळेला जे काही तरुणांनी या भागात आल्यानंतर कोविडमध्ये घरी बसून किंवा कामधंदा नसल्यामुळे जी एक निराशा होती ती निराशा दूर करण्यासाठी माझा एक छोटासा प्रयत्न होता आणि मला आनंद वाटतो की तो माझा प्रयत्न अतिशय चांगल्या प्रकारे सफल झाला. बऱ्यापैकी शेतकरी हे आता पुन्हा काजू पिकाकडे वळलेले आहेत. तुम्ही त्याच्यानंतर पहा, आपल्या जिल्ह्याचं काजूचं उत्पन्न वाढलेलं आहे, काजूच्या फळबागा तयार झाल्या आहेत. आज मी ज्यांना काजूची कलमं दिली होती, मी जवळजवळ आपण 3 ते 4 वर्ष कलमं दिली, तर आज 1.5 ते 2 लाख कलमं आपण या भागात वाटली. त्यातले बरेच जणं हे आज त्याचं पीक आलं म्हणून पहिले शेतकरी माझ्याकडे येतात, दादा तुमच्या ह्याच्यातून काजू लागले, आमचं चाल उत्पन्न येते, ते मी थोडे घेऊन येतोय घरी. मी माणसाचं हे म्हणजे कृतज्ञता असते किंवा ज्यांना आपणच दिलं त्याच्याबद्दल कृतज्ञता हवं. म्हणलं मला देण्यापेक्षा तुम्ही ते पहिले विका आणि आणखीन जागा वाढवा, अजून वाढवा शेती, अजून ते पीक वाढवा. एक प्रकारचं ते LIC पॉलिसीसारखं आहे राजन. कमीत कमी 40 वर्ष तुला उत्पन्न मिळतं, 4 वर्ष मेहनत करायची झाड जगायला, त्याच्यानंतर ते झाड तुम्हाला 25 ते 30 वर्ष कायम उत्पन्न देत राहतं आणि चांगल्या प्रकारे निगा राखली तर 40 ते 50 वर्ष देतं. म्हणजे तुमची पूर्ण फॅमिलीची पॉलिसी त्या झाडामध्ये आहे. पण वाईट काय वाटतं की ज्यांच्याकडे शासन आहे, ज्यांनी हे करायला पाहिजे हे करत नाहीत. पवारसाहेब हे आज देशाचे आदरणीय नेते आहेत, त्यांच्याकडे तो दूरदृष्टिकोन होता. त्यांनी त्या वेळेला म्हणून कृषी मंत्रीपद असताना पवारसाहेबांनी जी कृषी क्रांती केली, ज्या प्रकारे कृषीमध्ये तो आज बदल दिसत नाही. आज काय चाललं आहे, आपण महामार्ग बनवतोय, रस्ते बनवतोय, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट 100% डेव्हलपमेंट झाली पाहिजे. मी त्याच मतात आहे की डेव्हलपमेंट होऊ नाही, डेव्हलपमेंट झाली ते, पण ती डेव्हलपमेंट होताना सर्वसामान्य माणसाला ह्याचा किती फायदा आहे ह्याचाही विचार केला पाहिजे. ज्याला आपण 4 लेन रस्ते बनवतो त्याला त्या भागातल्या लोकांसाठी जर तुम्ही ते डेव्हलपमेंट करत असाल तर त्या भागातल्या वाडी वस्तीवरती रस्ता आहे का? आज त्यांच्या घरात एखादी प्रसंग आला तर तुमची ॲम्ब्युलन्स त्या गावातल्या वाडी वस्त्यावर जाऊ शकते का, हे बघणं पण आपली जबाबदारी आहे. हाच मुद्दा जो तुमच्या बोलण्यातून आला की महामार्ग गरजेचे आहेत. जेव्हा रस्ते होतात तेव्हा साहजिकच दळणवळणाची साधने वाढली की प्रगती ही आपोआपच होते. ऑलरेडी बघितलं आपण तर कोकणातून जो काय शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे तो त्याच्यासाठी फंडिंग तयार आहे, लाखो कोटी रुपयांचं फंडिंग तयार आहे. आणि दुसरीकडे
आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता आम्हाला सबळ आरोग्य यंत्रणा पुरवा म्हणून गेली कैक वर्ष टाहो फोडते. आता अन्य काय 10पैकी माझा प्रश्न आणखीन पुढे आहे की 10पैकी किमान 8 पेशंट जे आहेत ते लगतच्या गोवा म्हणजे GMCमध्ये रेफर केले जातात. तज्ज्ञ डॉक्टर नाहीत, तज्ज्ञ साधनसामुग्री नाही. या 2 कारणास्तव. राजन, याबद्दल तुलाही माहिती आहे, आपण सर्वच संपर्क असतो. आदरणीय उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा हा प्रश्न विनायक राऊत, आदरणीय खासदार त्यावेळेचे विनायक राऊत असतील, आमचे वैभवजी नाईक होते, या सर्वांनी, उदय सामंत त्यावेळेला तत्कालीन पालकमंत्री होते, आणि आम्ही सर्वांनी तो विषय मांडल्यानंतर अर्थातच अरुण दुधवाडकर, वैभवजी नाईक आमदार असल्यामुळे त्यांच्याकडे नेतृत्व होतं या जिल्ह्याचं, खासदार असलं विनायक राऊत होते, यांनी तो प्रश्न उद्धव साहेबांकडे मांडला. आणि त्यावेळेला आपल्याकडे ती वैद्यकीय यंत्रणा सबल करण्यासाठी त्वरित काय करता येईल तर त्यांनी 900 कोटीचा निधी आपल्या याला दिला. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तयार केलं, शासकीय मेडिकल कॉलेज केलं, खाजगी नाही. आणि त्याच्यावर उपर जाऊन काय तर ह्या भागातली यंत्रणा चांगली व्हावी वैद्यकीय म्हणून त्यावेळेला जरी संघर्ष राणेंच्यामध्ये आणि ठाकरेंच्याबरोबर असला तरी नारायण राणेंनी त्यावेळेला राणेसाहेबांनी फोन केला की माझी फाईल ही तुमच्या इथे अडकलेली आहे, ती जर झाली तर या भागात चांगली वैद्यकीय सेवा आता या भागामध्ये देता येईल. नुसतं माझं कॉलेजचा विचार करू नका तर या भागातल्या वैद्यकीय सेवासुद्धा मला देता येईल. उद्धव साहेबांनी सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून पहिली फाईल जर सही केली असेल तर त्यांची सही करून दिली. हे त्यांनी स्वतः पण तुमच्या माध्यमांकडे कबूल केलेले आहे की उद्धव ठाकरेंनी माझी फाईल मंजूर केली. म्हणजे काही लोक अशी लागतात राजकारणात की ज्याच्यामुळे बदल होत, पण तिथपर्यंत आपण पोचणं गरजेचं आहे. त्यांच्यासमोर जर ते सगळे प्रश्न गेलेच नाहीत आणि जर इथलं स्थानिक नेतृत्व ते मांडले नाहीत आणि जर खोटं चित्र दाखवलं तर त्याचे परिणामही काय होतात हे आपण सर्वांनी आता पाहिलेलं आहे. काय होतं की करणारा असतो पण त्याच्यापर्यंत पोचवणं आणि त्याच्यासाठी ही सगळी राजकीय यंत्रणा उभी केली जाते. जे आपण खालती जे पक्षाचे उभे करतो तालुक्यापासून गावापासून तर त्यांना त्या यंत्रणेच्या माध्यमातून ते पोचवले पाहिजे जेणेकरून तिथे आपल्या भागातले निकाल व्यवस्थित आपल्याला निर्णय मिळवता येतात, घेता येतात. आजही तुला आणतो जे तुम्ही सांगितलं वैद्यकीय यंत्रणा आजही अतिशय कुचकामी आहे. आज ज्यांच्याकडे 25 वर्ष सत्ता आहे त्यांच्याकडे सत्ता आली, परत त्यांच्याकडे आली, पण आता ते करणार कधी? आज आपण हायवे झाला आहे म्हणजे त्या 4 लेनने आपण इथनं पेशंट उचलून 2 तास, पहिले आपण 4 तास नेतो, आता आपण 1-1.5 तासात नेणार, शेवटी गोव्यात नाही. म्हणजे आपण परावलंबित राहिलो. आपला जिल्हा स्वयंसमृद्ध कधी होणार? आज शक्तिपीठ मार्ग हा नवीन येतो आहे, लाखो करोड काय असतील त्यांचं ते काय विषय असेल, पण मला सांग आपल्या जिल्ह्याला सर्वात गरज काय तर कोल्हापूर आणि जोडण्यासाठी जो रेल्वेचा ट्रॅक आहे जो मंजूर झालेला आहे त्याच्याकडे का लक्ष दिलं जात नाही? त्याच्यात तुम्ही जमिनी संपादन केलेले आहेत, सुरेश प्रभू साहेबांनी त्यावेळेला ते काम केलेलं आहे, मग त्याच्यावरती का लक्ष दिलं जात नाही? आणखीन नवीन जागा ॲक्वायर करायचं काय, ह्याच्या मागचं धोरण काय? जे तुम्ही ॲक्वायर केलं आहे त्याच्यात तुम्ही करत नाहीत आणि नवीन आणखीन ॲक्विएशन करायला जात आहे. म्हणजे लोकांना भूमिहीन करायचं ठरवलं आहे का? ही सर्व जमीन किंवा हे जे शक्तिपीठ हे सर्व मार्ग बनवले जात आहेत हे कोणासाठी? सर्वसामान्य माणसांसाठी की भांडवलदारांसाठी? हा प्रश्न आता जनतेनं विचारणे गरजेचं आहे. आताची जी राजकीय परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आता जनउद्रेक होणं गरजेचं आहे आणि जनतेतून हे प्रश्न हे आता विचारले गेले पाहिजे. नेपाळमध्ये आपण पाहिलं, बाहेर काय चाललं ते पाहिलं की अशा प्रकारे तुम्ही दिशाभूल का करताय? शाश्वत विकास का नाही करत आहे? आज बऱ्याच गोष्टी आहेत, पण मी तुम्हाला इथल्या पालकमंत्र्याबद्दल मी 1 वर्ष बोलणार नाही, मी बोलणार नाही. त्यांनी 1 वर्ष त्यांना पालकमंत्रीपद मिळालं आहे, त्यांना जनतेने निवडून दिलेलं आहे, त्यांना संधी दिलेली आहे. 100% त्यांना काम करायची आपण संधी सर्वांनीच दिली पाहिजे. 1 वर्ष ते काय करतात ते पाहूया, त्याच्यानंतर आपण त्यांना प्रश्न विचारू. तोपर्यंत आपण कोणती गोष्ट आपण त्यांना विचारणार नाही.
पण 1 वर्षानंतर नक्कीच आपण ह्या भागातल्या प्रश्नांना मी वाचा फोडीन, पण आत्ता नाही. ह्या स्पेशल मुलाखतीमध्येच काही प्रश्न असे पुढे पुढे येतात आपल्या बोलण्यातूनच. 1 वर्ष आपण पालकमंत्र्यांना देणार आहात, ते काय काम करतात हे मी बघणार आणि त्यानंतर मी त्यांच्यावरती वाच्यता करत असं आपण म्हणताय. या मागील 1 वर्षामध्ये बरंच काही पुलाखालनं पाणी वाहून गेलं आहे. खरं म्हणजे मला आठवते इथेच बसून मी विधानसभा इलेक्शनच्या आधी आपला वाढदिवस होता 52वा, त्यावेळी तुम्ही म्हटलं होतं की होय मला विधानसभा निवडणूक लढवायची आहे आणि मी त्यासाठी मी पक्षाकडं तिकीट मागणार, उमेदवारी मागणार. कुठं माशी शिंकली? काय होतं तेच जे सांगितलं तू होतं तुझ्या प्रश्नामध्ये तुझं उत्तर आहे की काही जण असतात हे फक्त ईर्ष्येने राजकारण करतात. माझं राजकारण हे मी कुठला व्यवसाय करायसाठी राजकारणात आलो नाही पाहिजे. राजकारण हा माझा माझ्या ज्या सामाजिक बांधिलकी आहे म्हणून मी राजकारणात आलो. त्याच्यामुळे कितपर्यंत राजकारणात ईर्ष्या केली पाहिजे, संघर्ष करायला मी कधी घाबरलो नाही, ह्याच्या पुढे घाबरलो नाही. संघर्ष करायला माझी कधी तयारी आहे. पण संघर्ष करते आपण कोणासाठी करतोय, कशासाठी करतोय आणि का केला पाहिजे ह्याची उत्तरं आपण प्रत्येकाने स्वतः विचार केला पाहिजे. ज्या वेळेला एखाद्या पक्षाच्या नेत्याकडे पक्षप्रमुखाकडे आपण तो विषय मांडतो, त्यांच्यासमोर ते सगळे परिस्थिती ठेवतो आणि नंतर त्याच्यात जर कोण काही अडचण तयार करत असेल आणि काही ठिकाणी त्यांना वेगळ्या पद्धतीने दबाव तंत्राचा वापर करत असेल आणि त्याचं फलित काय आहे त्यांना मिळालंय, त्यांना माहीत पडलंय. मी उघड प्रश्न विचारतो तुम्हाला. तुम्ही जे काय आता इंडिकेट केलं की कोणते दबाव तंत्राचा वापर करत असेल, वेगळं चित्रण सांगितलं, स्वतःच्या भावाला उमेदवारी देण्याऐवजी जर काय एका व्यक्तीसाठी जर दबावतंत्र वापरलं गेलं आणि त्यामुळेच खरं म्हणजे विधानसभेत जे काय असेल ते चित्र दिसलं, अतुल राणे नकोच, तो स्वतःचा भाऊ पण नको, काय होतं असं वाटतंय का तुम्हाला? काय होतं माहिती आहे काय, कसं माहिती आहे का, हा विचार कोणी केला पाहिजे, पक्षप्रमुखांनी केला पाहिजे. हा माझा विषयच नाही, बरोबर. आणि प्रत्येकाने ठरवलं पाहिजे ना. आज आपण ज्या वेळेला कुठेतरी काहीतरी करतो त्याच वेळेला जनतेमध्ये पण त्याचे विचार उमटतात आणि त्याच्या प्रतिक्रिया येतात. होतं काय माहिती आहे काय, प्रत्येकाला वाटतं की मी करतो ते बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होतं की ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि एक संघ जर आपण केला असतं तर आपल्याला विजय नक्की मिळाला असता, ह्याचा सर्वांनी विचार केला. आणखीन पुन्हा एकदा थेट विचारतो तुम्हाला, मी नाव घेऊन विचारतो. 1 वर्षापूर्वी आपण जसं म्हणालात की पूर्णतः मगाशी तुम्ही बोलताना म्हणालात की माझे आमदार वैभव नाईक यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याची सूत्र होती, शिवसेना उभाटा पक्षाची, तेच निर्णय घ्यायचे. खासदार विनायक राऊत हे मार्गदर्शक होते, अरुणभाई दुधोडकर होते. परंतु वैभव नाईक यांच्याच निर्णयामुळे कणकवली विधानसभेमध्ये पक्षाची दुर्दशा झाली. खासदारकीला विनायक राऊत यांचा पराभव होऊ शकला. कुडा मालवणची सुद्धा उमेदवारी त्यांची स्वतःची आमदारकी त्यांच्या हातात न गेली, असं वाटतं का? नाही, असं नाही. चुकीचा समज आहे लोकांचा. वैभव नाईक अशा कुठल्याच ह्याच्यात नव्हते. या मतदारसंघात वैभव नाईकांनी कधी इंटरफेरन्स केला नाही, ढवळाढवळ केली नाही. शिवसेनेमध्ये आम्हाला सगळ्यांना बसून उद्धव ठाकरेंनी चर्चा केली. उद्धव साहेबांनी आमच्या सगळ्यांशी चर्चा करून ते निर्णयापर्यंत पोचलो. तिथल्या काही राजकीय परिस्थिती असतील त्या आता मी तुला सांगू शकत नाही की त्यावेळेला कोणाचा दबाव आला, काय आला, हे मी तुझ्यासमोर बोलणं किंवा तुझ्यासमोर, कारण तो राजकीय विषय आहे, ते बरोबर नाही. पण त्याच्यामुळे असेल पण सर्व निर्णय हे उद्धव साहेबांनी घेतले. इथले प्रश्न राऊत साहेबांनी पण मांडले, वैभव नाईकांचा प्रश्न मांडला असेल, विनायक राऊतांनी पूर्ण 2 जिल्ह्यांचे प्रश्न मांडले, कारण ते 2 जिल्ह्यांचे खासदार होते. सर्वात जास्त मत हे त्यांचं विचारात घेतलं जात होतं. त्याच्यामुळे काय होतं की तो सर्वसंमतीने तो निर्णय घेतला गेला. ठीक आहे, निर्णय घेतेवेळी त्यांचे काही निर्णय चुकले असतील की त्यांना त्यावेळेला काय बरोबर वाटलं, कोणी राजकीय गणित जातीची गणितं घातली, कोणी राजकीय गणितं घातली, त्यात त्यांना काय योग्य वाटलं
तो शेवटी सर्वस्वी निर्णय हा उद्धव साहेबांचा होता, नाही तो उद्धव साहेबांनी घेतला आहे. त्या विषयात काय जास्त हे करण्यात काय अर्थ नाही. पण काय होतं की ज्या वेळेला काही निर्णय असे होतात ना, त्याचे परिणाम दूरगामी होतात आणि मग त्यावेळेला ते सर्व घडी पुन्हा बसवायला, पुन्हा उभी करायला फार त्रास होतो, जे आज आपण या जिल्ह्यात पाहतोय. जनता मागे असताना सुद्धा आम्ही बाहेर मागे पडलो. याची कारणं की आम्ही सर्वांनी जे आम्ही नेतृत्व करत होतो त्यांनी शोधणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्रास होऊ नये, त्याची कुठेतरी कुचंबणा होऊ नये की मी राजनकडे जायचं, की मी अतुलकडे जायचं, की मी इतर कोणाला जायचं, त्याच्यापेक्षा आणि ती कुचंबणा होऊ नये म्हणून मी पक्ष कार्यकारिणीमध्ये त्यावेळेला राजीनामा दिला, माझ्या पदाचा दिला. मी उद्धव साहेबांना कधी सांगितलं नाही की उद्धव साहेबांना त्याच्यानंतर भेटलो, त्यांना सांगितलं पक्षात आहे, पण मला जो बदल पाहिजे तो दिसला तर मी 100% तुमच्यावर आहे. मला ह्या जिल्ह्यात काम करायचं, जिल्ह्यातलं लोकांचं. मग ते दिसत नसेल तर मी जर निर्णय घ्यायची वेळ आली तर मी घेणार आणि त्याला तुम्हाला सांगून घेईन. पण सध्या तशी काही परिस्थिती मला दिसत नाही, तर मी आहे तिथे आहे. मूळ म्हणजे ह्याच प्रश्नाकडे खरं म्हणजे आपण आपला मुलाखतीचा भाग घेणार होता आपल्या, की 1 वर्ष झालं तुम्ही ओरोस येथील कार्यकारिणीमध्ये बैठक जी होती त्यामध्ये शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच्याकडे तुम्ही राजीनामा दिला, तुमच्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पहिले तुम्ही पक्षीय जे काय संघटनात्मक कार्यक्रम असतील किंवा त्याच्यापासून दूर राहिलात. ऑलरेडी आपण तर वैभवडीत उद्धव साहेबांचा जो काय वाढदिवस होता पक्ष नेते तुमचे, तर त्यावेळी तुम्ही फक्त तिथं दिसून आलात, अन्यथा आपण दिसूनच येत नाही आहात. आता नेमकं काय म्हणजे पक्षप्रमुख म्हणून मी त्यांना मान देतो आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेबांनी मला नेहमीच माझा मान ठेवला आहे, माझा चांगला रिस्पेक्ट दिला आहे, माझं चांगलं हे केलं आहे. मला कुठल्याही प्रकारे त्यांनी मला जिजाभावाने वागणूक दिलेली नाही. आजही मी कधी गेलो तरी मातोश्रीवर मला बाकीचे जसे सांगायचे की मातोश्रीवर भेटत नाही, हे असं कधीच मला वाटलं नाही. मी जेव्हा सांगितलं मला भेटायला यायचं तर ये आणि समोर भेटतात, माझी त्यांच्याशी चर्चा होते आणि माझे संबंध सगळ्यांशी चांगले आहेत. तुझ्या माहितीसाठी तुला माहिती आहे, मी सर्वात माझे जर गुरु असतील ज्यांनी मला राजकारण, त्या मी माझे आदरणीय शरद पवार साहेब, की ज्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोचलो आहे. आजही मी 2 महिन्यातून त्यांना जाऊन भेटतो. काही विषय असतील माझे काय मांडायचे असतील काय असेल तर मी त्यांच्याशी चर्चा त्यांना सांगतो, साहेब असं झालं पाहिजे. मला त्यांच्याकडनं चांगलं मार्गदर्शन मिळतं, चांगले कुठे अडचण असेल तर ते माझ्यासाठी फोनही करतात, ते सगळं माझे प्रश्न सोडवूनही देतात. असे माझे पवारसाहेबांचे अतिशय चांगले संबंध आहेत. तेवढेच चांगले संबंध माझे अजितदादांशी आहेत. या भागातले महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, त्यांची माझे तुला तर सांगायची गरज नाही, माझे लहान भाव, ते मला लहान भावासारखाच मानतात, त्यांचेही माझे संबंध आहेत. आज ते सत्तेत असल्यामुळे आणि आज त्यांच्याकडे सत्ता, पूर्ण निरंकुश सत्ता त्यांच्याकडे आहे महाराष्ट्राची. त्याच्यामुळे या भागातले प्रश्न मी घेऊन गेलो तर जनतेचे प्रश्न, मी पक्षाचे सांगत नाही तुला, पण जनतेचे प्रश्न जर मी त्यांच्या नजरेत आणून दिले की दादा हे असं असं होतं आहे, हे चुकीचं आहे, इथे हे या लोकांना त्रास होतो आहे, असं नाही झालं पाहिजे, या लोकांच्या अडचणी सोडवल्या, तर ते त्यांनी केलेलं आहे. कारण शेवटी प्रत्येकजण पक्ष म्हणून तो त्यांच्या पक्षाचा ते विचार, ते प्रदेश अध्यक्ष आहे. पण जनतेच्या प्रश्नाच्या वेळेला त्यांनी नेहमीच प्राधान्य जनतेला दिलेलं आहे. हे माझी सगळ्यांकडे चांगले संबंध आहेत आणि मी लोकांच्या इथल्या भागातला कुठलाही प्रश्न असेल तर कुठल्याही परिस्थितीत कोणाकडेही जायची माझी तयारी आहे. पक्षीय संघटना आणि जनतेचे प्रश्न हे वेगळा भाग झाला. जसं आपण म्हटलं की मी शिवसेना उभाटा पक्षाचा पदाचा राजीनामा दिला आहे, पक्षाचा राजीनामा दिला नाही. तुम्ही मागचे दोर अजूनही कापलेले नाही आहेत हे दिसून यायचे आहेत ना. मग त्याचवेळी तुम्ही असंही म्हटलं, सूचक वाक्य एक बोललात की अपेक्षित बदल जर मला दिसले तरच मी पुन्हा ॲक्टिव्ह होईल संघटनेमध्ये, तरच मी ॲक्टिव्ह होईल. 100%. अतुल रावराणे पक्ष संघटनेमध्ये पुन्हा ॲक्टिव्ह होण्यासाठी असा नेमका कोणता अपेक्षित बदल आपला अपेक्षित आहे? तो पक्षप्रमुखांनी ठरवायचा, त्यांचा तो सर्वाधिकार आहे आणि त्यांना चांगलं माहिती आहे या जिल्ह्यात काय केलं पाहिजे काय नाही. ते संपूर्ण अधिकार त्यांचेच, त्यांनी ठरवलं पाहिजे की आपली संघटना वाढवली पाहिजे, की आपली संघटना बळकट झाली पाहिजे, की या संघटना कशी, त्यासाठी काय केलं पाहिजे, हा सर्वाधिकार त्यांचा आहे, त्यांनी ठरवलं पाहिजे.
एक शेवटचा प्रश्न, अगदी राजकीय झालं, सामाजिक झालं, शेवटी अगदी आपणास काय वाटतं की तो 53वा वाढदिवस आहे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, आपल्याच मतदारसंघाचा विचार केला आपण तर अगदी हाय व्होल्टेज ड्रामा जिथं असतो पण पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं असतं ते म्हणजे कणकवली नगरपंचायत आहे. हे इलेक्शन्स असणार, ते मालवणची असतील म्हणा, सावंतवाडीची असतील म्हणा, वेंगुर्ल्याची असतील म्हणा, हे सगळे इलेक्शन्स तोंडावरती आहेत. अतुल रावराणे ह्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी पक्षीय संघटनेमध्ये ॲक्टिव्ह होतील काय? माझं तुला म्हणजे मी जो एक संकल्प म्हण किंवा माझं एकच स्पष्ट आणि माझं एक धोरण स्पष्ट आहे. या जिल्ह्यामध्ये मी राजकारणात 100% आहे, पण ते समाजकारणासाठी. आणि समाजकारण करतेवेळी जो पक्ष या भागातल्या सिंधुदुर्गवासीयांना न्याय देत असेल त्या पक्षाच्या पाठीशी उभं राहायचं काम मी 100% करणार. पण आत्ताचे तू म्हणशील ना तर माझ्यासमोर दोनच प्रश्न आहे. मी जे माझ्या डोक्यात घेऊन चाललो की विकास आणि हे जर तुम्हाला खरोखर प्रत्येक गावाखेड्यात जर सुधारायचं असेल किंवा त्या गावाखेड्यात जर तुम्हाला खरोखर तिथली राहणीमान सुधारायचं असेल तर त्या प्रत्येक गावाखेड्यामध्ये त्या वाडी वस्त्यांवरती तिथल्या स्वयंरोजगार उभा राहायला पाहिजे. त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना उद्युक्त केलं पाहिजे आणि त्यांचा माल हा चांगल्या प्रकारे विकून त्यांना त्यांची स्वतःची कौटुंबिक त्यांची जी उलाढाल आहे किंवा त्यांची जी प्रगती आहे ती कशी होईल हा एकच विचार घेऊन मी चाललेलो आहे. आणि त्याच्यावरतीच मी जास्त काम करतो आहे आणि त्यातच माझं लक्ष आहे. आणि त्यासाठी राजकीय जे काही ताकद लागेल ती मी या जिल्ह्यासाठी माझी स्वतःची आणि मला मदत करणाऱ्यांची मी वापरणार. आणि या जिल्ह्याचं जास्तीत जास्त राहणीमान कसं उच्च होईल याच्याकडे मी लक्ष देणार. रोजगार कसा मिळेल, त्यांना रोजगार उपलब्ध कसं करून देता येईल, आपल्या इथे जे पर्यटन आहे, आपल्या इथे जे कृषी आहे, शेतीतून त्यांना कसं काय आपल्याला हे करता येईल, उद्युक्त करून त्यांचं शेतीचं उत्पन्न वाढवता येईल, पारंपरिक पिकं ही कशी जपता येतील, त्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल आणि त्यांना चांगल्या प्रकारे बाजारपेठ कशी उपलब्ध करून देता येईल. हे सर्व करत असताना जे कोण आपल्याला मदत करतील राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांच्याकडनं मदत घेऊन मी काम करायची माझी तयारी आहे. धन्यवाद दादा, अगदी मनमोकळ्या गप्पा मारलात आमच्याशी. 53व्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. तर हे होते अतुल रावराणे यांनी सांगितलंय की पक्ष संघटनेच्या पदाचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माझ्याकडे जी काय पदाची जबाबदारी होती त्या पदाचा मी राजीनामा दिला आहे, परंतु मी पक्ष संघटनेचा राजीनामा दिलेला नाही. एका अर्थाने ते असं म्हणत आहेत की होय मी अजूनही शिवसैनिक आहे, मी अजूनही ठाकरेचा शिवसैनिक आहे. जेव्हा मला अपेक्षित बदल घडतील पक्ष संघटनेत तेव्हा मी ॲक्टिव्ह होईल. हे अपेक्षित बदल जे आहेत ते लवकरच घडतील असंही आम्हाला वाटतं आणि अतुल रावराणे पुन्हा एकदा पक्ष संघटनेत ॲक्टिव्ह होवो. त्यांच्या माध्यमातून कृषी उत्पन्न जे काय वाढावं, कृषी शेतकऱ्याचं जे काय उत्पन्न वाढावं यासाठी त्यांनी जी बळीराजा आत्मसन्मान योजना राबवली होती त्याचं फलित खरं म्हणजे आता 5 वर्षानंतर दिसू लागलेलं आहे. त्या काजू कलमांना आता काजू बिया लागू लागलेल्या आहेत आणि ते उत्पन्न शेतकऱ्यांना मिळतं आहे. याच्या माध्यमातून शेतकरी स्वावलंबी होत आहेत. त्यांना आर्थिक थोडासा जो काय असेल तो हातभार लागतो आहे. जवळपास 1.5 लाखाहून त्यांनी काजू कलमं काही वाटप केलं होतं, मोफत काजू वाटप केलं होतं. यासोबतच येथील पर्यटन विकास जो आहे तोही होणं गरजेचं आहे. शाश्वत विकास ही संकल्पना अजून मोठ्या व्यापक स्वरूपामध्ये राज्यकर्त्यांनी राबवावी असंही त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधुदुर्ग न्यूज, आचरणे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.